किती दिवस झाला मागे लागले की चला चला चला. त्याच्याही अगोदर मी पनीर बनवलेलं आहे. सकाळपासून फोन चालवला नाही. जाऊ ना शॉपिंगला. ही दादूसाठी चवदार कारलं. आज दादू माझा झाडू मारत आहे. ये तो हम बचपन में भी नहीं खाते. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजले आहेत आता आणि माझं तुळशीपूजन झालेलं आहे. आणि इथं गॅसवरती मी पातेल्यामध्ये राजमा शिजायला ठेवलेला आहे. आणि आता मी टेरेसवरती चाललेली आहे पक्ष्यांसाठी थोडंसं पाणी घेऊन. आणि या डब्यामध्ये मटकी आहे आणि ह्या मटकीला किडे लागलेले आहेत. मी पावडर लावून ठेवली होती तरी सुद्धा किडे लागलेले आहेत. आता काय करायचं या मटकीचं दाखवलं तुम्हाला. सगळी मटकी किड्याने खाल्लेली आहे. याला भुंगे म्हणतात वाटतं. भुंग्याने खाल्लेली आहे. मटकी कमी आणि भुंगे जास्त दिसतात त्याच्यामध्ये. आता मी काय करते, मटकी स्वच्छ धुते आणि वरती पक्ष्यांना ठेवून येते. आज पक्ष्यांना तांदळाऐवजी मटकी खायला मिळणार. चला, मटकी स्वच्छ धुतलेली आहे आणि डेस्कीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आणि ह्या वाटीमध्ये मटकी मी भिजायला ठेवलेली आहे. आणि ही मटकी वेगळ्या डब्यातली होती तर ती थोड्या वेळाने राळून ठेवते आणि उद्या मोडाची मटकीची भाजी बनवते. चला आता टेरेसवरती जाऊन येते. दम लागला वरती येईपर्यंत, कारण एका हातामध्ये मटकी होती, एका हातामध्ये डेस्की आणि कॅमेरा सुद्धा होता. आता मटकी इथं टाकते. चला, आज पाखरांची मेजवानी आहे. बापरे, बघा ह्या पाण्याभोवती कोणतं अक्षत होते याचा नैवेद्य आणून ठेवलेला आहे पितरांसाठी. तसाच ठेवलेला आहे इथं, उचलून पण घेऊन गेले नाहीत. आणि मटकं सुद्धा आहे. क्या हे करे लोगों को. आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. आज मी बसायला मॅट नाही आणली कारण माझ्या एका हातामध्ये डेस्की होती आणि एका हातामध्ये मटकी होती, त्याच्यामुळे मॅट नाही आणली. आता थोडं वॉकिंग करते आणि नंतर मग घरी जाते. चला आता घरी जाते. स्वयंपाक करायचा आहे. दादूचा डब्बा नाही तोपर्यंत सकाळी लवकर टेरेसवरती यायला मिळेल. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. कोंडेजीने आंबे सुद्धा भिजायला ठेवलेले आहेत पाटीमध्ये. आज मी स्वयंपाकामध्ये राजमा चावल, कढी आणि कारले बनवणार आहे आणि माझ्यापुरती एक भाकरी. अगोदर कारल्याची भाजी बनवते आणि इथं राजमा शिजायला ठेवलेला तर पूर्ण उतू गेलेला आहे मी टेरेसवर गेल्यानंतर. आता हे राजम्याचं पातेलं मी इकडच्या स्टोववरती ठेवते आणि इकडं कारलं बनवून घेते. एका ताईची कमेंट आलेली की तुम्ही कारलं कसं बनवतं ते दाखवा म्हणून. तर मी कारले 3 प्रकारे बनवत असते. एक मसाला कारलं, एक फ्राय कारलं आणि हे एकदम साध्या पद्धतीने बनवलेलं कारलं मी तुम्हाला दाखवत आहे. अगोदर थोडंसं तेल ओतलेलं आहे आणि नंतर मी अजून थोडंसं ओतणार आहे. तर हे तडक्यासाठी तेल ओतलेलं आहे. आता याच्यामध्ये मोहरी घालते. अगोदर मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडली आहे. आता कारलं घालते. हे कारलं मी बिना पाण्याचं बनवणार आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी नाही घालणार. अगोदर थोडंसं तेल घालते कारण फोडणीला खूप थोडंसं तेल घातलेलं. 1 पळी तेल घातले. आता हळद, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. तर छान परतून घ्यायचं आहे कारलं. याच्यामध्ये तर मी गूळ सुद्धा नाही घालत. एवढ्या साध्या पद्धतीने कारलं बनवते. हे चवीला खूप छान लागतं. अशी कारली बनवण्यासाठी मी बारीक हिरवी कारली आणत असते. ते जास्त कडू नाही लागत म्हणून. 5 मिनिटासाठी झाकण ठेवते. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 शेंगदाणे घेतलेले आहेत. ते पाकळे आहेत ना त्याच्यामुळे थोडेसे जास्त दिसतात, पण 10-12 शेंगदाणे आहेत. खूप थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे रफ वाटायचे आणि मग कारल्यामध्ये घालायचे. चला, रफ वाटले गेलेले आहेत शेंगदाणे. बघा अजिबात बारीक नाही वाटले. आता कारल्याला बघूया आपण. बाप रे बाप, वा भाई वा. चला, कारलं पण बघा छान खरपूस भाजलं गेलेलं आहे खालून. आता याच्यामध्ये मिरची पावडर आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं. चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे. आता शेंगदाण्याचं कूट. आता छान परतून घ्यायचं आहे. आता 2 मिनिटं कारलं वाफवून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. कारलं पाहूया. वा भाई वा वा, एकदम साध्या पद्धतीने बनवलेलं चविष्ट कारलं तयार आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालायची. चला, छान मिक्स करून घ्यायचंय पुन्हा. तुम्ही कारल्याचं टेक्स्चर पाहू शकता. किती सुंदर बनलेलं आहे कारलं, चवदार कारलं.
एकदम साध्या पद्धतीने मी कारलं बनवलेलं आहे. तुम्ही पाहिलेलं आहे. याच्यामध्ये काहीही नाही घातलेलं, फक्त मोहरी फोडणीला घातलेली, हळद, मीठ, मिरची पावडर आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आणि अशी कारली बनवण्यासाठी एकदम बारीक हिरवी कारली आणायची, म्हणजे ती जास्त कडू नाही लागत. चला आता राजमा, चावल आणि कढी बनवते. गॅसवरती एका साईडला राजम्याची भाजी शिजत आहे आणि एका साईडला भात. आणि आत्ता फोंडेची देवपूजा सुद्धा करत आहेत. आता आम्ही जेवण करत आहोत आणि आज मनाच्या आवडीची स्पेशल डिश आहे राजमा चावल. ही दादूसाठी. मना अभी तक नहाया नहीं है, लगेच येतो आंघोळ करून. आणि ही फोंडेजीसाठी डिश आहे. फोंडेजीला थोडंसं कारलं, कढी, राजमा चावल पण आहे आणि भाकरी पण आहे. आज सगळं हरियाणा टाइप जेवण आहे. हा, नॉर्थ इंडियन जेवण आहे आज, उत्तर भारतीय जेवण आहे आज. तुम्ही पण या जेवण करायला. आई एकटी भाकर खाते. हा, मी थोडासा भात आणि कढी खाणार आहे आणि अर्धी भाकर आणि कारलं. हे आईचं ताट आहे बघा. हे माझं ताट आहे, हे दादूचं आहे. आणि मला तू लवकर या लगेच आलो लगेच. हे घे बेटा. अणम ब्रह्मा रसम विष्णू भुक्ता देवो जनार्दनम एवं देहातत्था ज्ञात्वन्न दोषण लिप्पते. जय श्री कृष्ण भगवान. पहिल्यांदा कारलं टेस्ट करते. खूपच साध्या सिंपल पद्धतीने बनवलेलं कारलं आहे. टेस्टी बनले मस्त. आमचं कारलं कडून असतं. बारकी कारले आणते मी गावरान, कडून असतात जास्त कडून. थोडी म्हणतात कारलं म्हणजे चटणी खाल्ल्यासारखं लागते. आणि आम्ही जी ग्रेव्ही टाइप बनवतो थोडीशी थिक, जो मसाला कारलं, मसाला कारलं त्याच्यामध्ये गुळ टाकावं लागतं. तिथे अजून वाढीव. आणि हे बिना पाण्यावर शिजलेलं आहे, वाफेवर शिजलेलं आहे, तुम्ही पाहिलेलं आहे, त्यामुळे छान लागतं सगळं. काय चल रहा है आता? हे काय गेम डिलीट केली काल दादूनी, आता वेगळं काहीतरी बघतोय. हे काय आहे? कार्टून बघतोय. कार्टून चलेगा लेकिन गेम नाही चलेगी. ठीक आहे मग म्हणा, करा काम, घ्या झाडू वगैरे मारायला. तू काय करणार आहे? मी आता झोपणार आहे. हाय राम, असं झोपेने खाल्लेलं असतं. जेवण करतो झोपतो, जेवण करतो झोपतो, त्यामुळे जाड झालं. आता आज तरी लवकर या ना प्लीज. जाऊ ना शॉपिंगला. काय घ्यायचं तुला? मला घ्यायचे 2-3 वस्तू. मला 2000 रुपये द्या आणि विचारू नका की ह्या 2000चं काय करणार आहे. पैसे दिले लाडक्या बायकोचे पैसे दिले नाही, 3-4 महिने झाले. सरकारने दिले का पैसे? सरकारने? तुम्ही काय बोलला? मी भरते म्हणून होतं लाडक्या बहिणीचा फॉर्म, भरू दिले नाही मला. मला म्हणले तू लाडकी बायकोची योजना चालू करतो. दिले 2 हप्ते दिले, त्यानंतर शांतीच आहे, दिलेच नाही. तू लाडकीच राहिली. आता लाडकी नाही राहिले मग काय दुसरी कोण आली का? मग मी लाडकी नाही राहिली. फोंडेजी चलिये ना. लबाड कुठला? हा मला म्हणतोय तुला कशाला वाटाय बिटा पाहिजे असं करतोय मला. फोंडेजी म्हणतात थांब जरा थोड्या दिवसांनी जाऊ. पण ठीक आहे, रविवार भेटत असेल आम्हाला, बिंदी वगैरे घ्यायची आहे. किती दिवस झाला मागं लागले की चला चला चला. नाही नेत आहे मला. 8 तारखेला आपण जाणार लग्नाला ना, ती आता घेऊन येऊ. 8 तारखेला? मग पुढे जायचं नाही का? स्वागतला लग्न आहे ना. ठीक आहे, आता 8 तारखेवर पोस्टपोन झालं. उद्या रविवार नाही का? शुक्रवार, उद्या शनिवार, रविवार नाही जायचं? क्या ही बोले. सुसायचं झाडाचं पान नाही काय. नवीन घरी जायचंय रविवार. ठीक है, देखेंगे अभी कब मुहूर्त मिलता है पुणे जाने का. आओ जाओ पंडित जी. आज दादू माझा झाडू मारत आहे आणि मना आराम करत आहे, कारण दादूला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत अभ्यासासाठी. कधीपासून पेपर चालू आहेत तुझे? अरे बोल दे. 26 से. ठीक है, पढ़ाई करियो और घर का थोड़ा थोड़ा काम भी करियो. चला आता मी सुद्धा एवढी सगळी भांडे घासून घेते. जवळजवळ 1 तासानंतर माझं किचन स्वच्छ झालेलं आहे, कारण आज भांडी पण खूप सारी होती आणि या शेगडीवरती पण मसाला सांडलेला होता, त्यामुळे आज मला वेळ लागला. मटकी सुद्धा राळून झालेली आहे. आता झाकण ठेवते याच्यामध्ये, संध्याकाळपर्यंत छान मोड येतील. आणि आता दूध गरम करायला ठेवते.
चलो किचन वाटा स्वच्छ झाला म्हणजे माझं जवळजवळ अर्ध काम झाल्यासारखं आहे. असं तर आहे. चला आता थोडा वेळ आराम करते म्हणजे काय फोन घेऊन बसते. सकाळपासून फोन चालवला नाही, आता फोन चालवते. दुपारचे 3 वाजले आहेत. आता अर्धा तास आराम केला, त्याच्यानंतर विचार केला की हे कानातलं घालावं, कारण हे कानातलं घालून बऱ्याच दिवस झालं बोर झाली आहे. त्याला स्वच्छ धुते आणि घालते कानामध्ये. चला आता थोडा वेळ श्रीरामचरित म्हणा असते. राम सिया राम जय जय राम. प्रथम ही देवन गिरी गुहा राखियो रुचिर बनाई. राम कृपा निधि कछु दिन वास करही गे आई. कुठं चाललास बाळा? आधार कार्ड अपडेट केलंय पण ते झालं नाही. क्या करे, अपडेट केलेलं आहे मनाने तरी पण ते सक्सेसफुली झालं नाही. ठीक आहे, आवजा पुत्र असल्या उन्हात चाललेलं आहे. काय बनवलंस? शॉर्टकट बघा, स्वतः एकटा बनवून खातोय, ओट्स बनवून खातोय. ठीक आहे, खाले बेटा, मुझे तो पसंद नाही ओट्स बीट्स. आता मी खास दादूसाठी पनीर बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. इकडे त्याचे ओट्स आता शिजलेले आहेत, त्याच्याही अगोदर मी पनीर बनवलेलं आहे. आज 3रा दिवस आहे, सलग 3 दिवस झालं दादू पनीर खातोय. म्हणा सुद्धा अच्छी बात देखील बुरी. त्यांना एवढं पनीर आवडतं. मी तुमच्यासाठीच करते सगळं. मेरा जीवन ही तुम्हारे लिए समर्पित है. हा बघा, आता याला थोड्या वेळाने काय करते, थोडंसं थंड झालं ना गोठड्यामध्ये बांधून ठेवते. आणि आज पुन्हा संध्याकाळी पनीरची भुर्जी, चपाती आणि माझ्यासाठी भोपळ्याची भाजी. धन्यवाद आपका. ये तो हम बचपन में भी नहीं खाते. अरे संध्याकाळ झाले बाळा, 5 वाजून गेलेत, किती खातात? हा मग संध्याकाळी मी काय जेवणार आहे म्हणून थोडंसंच म्हटलं 2 घास दे, बघू कशा लागतात ओट्स. तर मला नाही आवडत, पण बघूया. बापरे, असं वाटतं कच्चे गहू चावलेत. संध्याकाळचे 8 वाजलेत आता, आणि आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवली आहे पनीरची भुर्जी, काशी भोपळ्याची भाजी आणि चपाती. चिरंजीव आल्यानंतर आम्ही जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.